आणि आता सध्या आपल्यासोबत आहेत वसई विरार शहरातील भाजपच्या आमदार स्नेहा दुबे मॅडम. नमस्कार मॅम. या अर्थसंकल्प एकूणच महाराष्ट्रासाठी सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रामधल्या महिला, युवक, शेतकरी, कामगार, गरीब जनतेला आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. वसई विरार हे विकासाच्या प्रगतीच्या मार्गावर गती घेतलेलं शहर आहे. तिथे खूप मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत. कोस्टल रोड येतो आहे, मेट्रो येतो आहे, लिंक रोड येतो. लिंक रोड आता कनेक्ट आहे. त्यानंतर बुलेट ट्रेन तिथनं जाते. अलिबाग कॉरिडॉर जातो. तर असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स वसईमधनं जात आहेत आणि त्यासाठी भरीव निधी शासनाने दिलेला आहे. एखादा मोठा प्रोजेक्ट एखाद्या शहरात येतो त्यावेळेला फक्त तो रस्ता जात नाही, तर तिथला आजूबाजूचा परिसरही डेव्हलप होतो. तिथे रोजगार निर्मिती होते. तिथल्या स्थानिक बांधवांना ते रोजगार उपलब्ध होते. त्यामुळे वसई विरारला या सगळ्या गोष्टींनी खूप फायदा होणार आहे. शिवाय वसईमध्ये मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं आश्वासन सन्माननीय नितेश राणे मंत्री साहेब आहे त्यांनी दिलेलं आहे. मत्स्यसंपदा योजना जी जाहीर केलेली आहे त्यामुळे सुद्धा वसईचा 17 किलोमीटरचा किनारपट्टीचा भाग आहे. त्यांनासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तसंच आमच्याकडे शेती केली जाते, फुलांची शेती केली जाते, केळ्यांची शेती केली जाते. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे लाभ मिळणार आहे त्यामधनं ते लाभ आमच्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं हा एकूणच सर्वसमावेशक असा आहे. महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी शासनाने कंटिन्यू केली आणि म्हटले की कधीच बंद होणार नाही. लखपती निधी करायचा जो आता आणखी 25 लाख लखपती निधी करायचं, तर या सगळ्यामध्ये वसईचा समावेश असणार आहे. तर त्यामुळे मी समस्त वसईकर जनतेच्या वतीने मी समाधानी आहे आणि मी शासनाचे आभारी आहे. एकंदरीत पाहायला तर वसई विरार इथे सध्या आपली जात असतं आणि वागताना बघितले तर त्याबद्दल काय योजना शाळा आपल्याला येणार आहोत. मी एका च्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता सभागृहामध्ये की वसईमध्ये आत्ताच गेल्या महिन्यामध्ये जवळपास 150 नायजेरियन्सला पकडलं गेलं. त्यांना डिटेन्शनमध्ये ठेवलेलं आहे आणि अनेक गुन्हे वसईच्या परिसरामध्ये दाखल आहेत. अनेक ड्रग्ज पकडले गेलेले आहेत, त्याची कारवाई झालेली आहे. परंतु असे हजारो बांगलादेशी, नायजेरियन वसई, नालासोपारा, विरारमध्ये वास्तव्यास आहेत. तिथे कॉम्बिंग ऑपरेशन जो कारवाई होण्याची गरज आहे आणि ज्यांच्यावरती 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत ऑलरेडी त्यांच्यावरती मकोका कायदा हा लावण्यात आला पाहिजे. आणि त्याचं खूप सकारात्मक उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रच्या आधी दिलेलं आहे. कडक कारवाई मकोका लागेल असे आदेश आयुक्तालयाला त्यांनी दिले. त्यानंतर डिटेन्शनमध्ये ठेवलेले जे नायजेरियन्स आहेत त्यांच्या पासपोर्टसाठी व्हिजा संदर्भाने की व्हिजा त्यांचा संपल्यावर लगेच कसं पोलिसांना कळवलं जाईल, ती यंत्रणा कशी कार्यान्वित करण्यात येईल जेणेकरून जे आलेल्या बाहेरून आलेल्या ते बांगलादेशी असतील किंवा नायजेरियन असतील त्या सगळ्यांचा बंदोबस्त कसा केला जाईल त्याचं सविस्तर उत्तर सन्माननीय देवेंद्रजींनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे. सध्या आपल्या राज्यामध्ये पाहिला तर कुठेतरी महिला अशा आंतरशहरीला प्रगत आहे ते प्रामुख्याने महिला किती आपल्याला सांगतात. मग एक महिला अंतर मी काय संदेश देऊ शकतो मी जेणेकरून महिलांनी स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या अशा घटना जी घटना घडलेली आहे आणि ह्या सगळ्या एक नाही अनेक घटना आहेत अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी अशा घटना आहेत. जे दोषी आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई होईलच. बऱ्याच एक हाय उत्तर आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेषतः संपूर्ण समाजासाठी. आपण जेव्हा म्हणतो की महिला हे अंधश्रद्धेला बळी पडतात ते का बळी पडतात ह्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. मी जर बघितलं असेल तर महिला जी जाते किंवा काही श्रद्धेने म्हणा अंधश्रद्धेने म्हणा काय सगळ्या असतात किंवा घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे ती सुधारायची आहे अशा पद्धतीचे सगळे प्रश्न घेऊन ती महिला कोणाकडे तरी जात असते. मग तिला हे कोणाची तरी मदत घ्यायची गरज का लागते कारण समाजाचं प्रेशर आहे. तर त्याच्यामुळे समाजाने सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की हे सगळं प्रेशर आपण महिलांनाच देतो. महिलांनाच कुठेतरी जी वाईट परिस्थिती ओढवते कुटुंब ती महिलेमुळेच ओढवली असेल का हे जबाबदार आपण महिलांनाच वाटतं आणि त्यामुळे मग अशा अंधश्रद्धेच्या बळी जास्त प्रमाणामध्ये महिला पडतात. मला असं वाटतं मला सगळ्याच महिलांना
आपल्या वृत्तीने मला सांगायचं आहे आपल्या माध्यमात की श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा कोणावर ठेवायची उद्यावर नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, पण स्वतःची बुद्धी वापरून आपण कोणतीही गोष्ट केली पाहिजे. आपण लोक सांगतील आणि ते आपल्या आंधळेपणाने ते फॉलो न करता आपल्याला काय पडतं, काय बरोबर आहे, काय वाईट आहे याचा विचारसुद्धा आपण स्वतः केला पाहिजे. तर जसं की आपण बघतोय खराब प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की महिला या तिथे पीडित होत्या. तेच मी सांगतात की कुठेतरी समाज देखील महिलांना प्रेशराईज करतं, ज्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा असणारा एक आसरा घ्यावा लागतो. तर ते सुद्धा नाही झालं पाहिजे आणि महिलांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही ओळखली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण कुडवेसह मी आरती, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचं.